चला या प्रकरणाची सुरुवात आपण बिंदू, रेषा आणि प्रतल या तीन मूलभूत भौमितिक रचनांच्या अभ्यासाने करूया, ज्या अव्याख्येय आहेत. 1. बिंदू. कोणत्याही कागदावर किंवा कोणत्याही सपाट पृष्ठभागावर काढलेला कोणताही टिंब म्हणजे बिंदू होय. मोठ्या अक्षरात ए, बी, सी किंवा डी याद्वारे या बिंदूंना नावे दिली जातात. 2. रेषा. रेषा ही अनंत बिंदूंचा संच असते. उदाहरणार्थ, कागदाचा कोपरा, दोरी किंवा दोन भिंतींचा छेद. आपण बाणाने रेषा दर्शवतो. समजा एका रेषेवर ए आणि बी हे दोन बिंदू आहेत, तर ती रेषा रेष AB अशी लिहिली जाते. काही वेळेला ही रेषा L, M, N, P यासारख्या लहान अक्षराने दर्शवली जाते. प्रतल. प्रतल हे सुद्धा अनेक बिंदूंचा संच असते. सपाट भिंतीचा पृष्ठभाग, टेबलाचा पृष्ठभाग, कागदाचा पृष्ठभाग हे प्रतलची काही उदाहरणे आहेत. प्रतल दाखवण्यासाठी आपण एक मर्यादित आकृती काढू शकतो. प्रतल हे सर्व बाजूंनी अनिश्चित वाढवता येऊ शकते. प्रतल हे 3 अरेषीय बिंदूंनी दर्शवतात, म्हणजेच अशा बिंदूंनी ज्या एका रेषेत नाहीत, जसे की प्रतल ABC, प्रतल PQR इत्यादी. किंवा मोठ्या अक्षरानेही प्रतल दर्शवतात, जसे की प्रतल E, प्रतल F इत्यादी. आता आपण गृहीतके किंवा स्वयंसिद्ध यांच्याबाबत पाहू. गृहीतके किंवा स्वयंसिद्ध यांची व्याख्या. जे गुणधर्म किंवा ज्या बाबी सत्य आहेत आणि त्यांना सिद्ध करावे लागत नाही, अशा बाबी म्हणजे गृहीतके किंवा स्वयंसिद्ध होय. काही गृहीतके. बिंदू, रेषा आणि प्रतल यांच्याशी संबंधित काही गृहीतके पाहूया. 1. दिलेल्या P या बिंदूमधून अनंत रेषा काढता येतात. बिंदू P मधून L, M, N, Y या रेषा काढता येतात. 2. दोन भिन्न बिंदू एक आणि एकच रेषा निश्चित करतात. बिंदू A आणि बिंदू B यांच्यामधून जाणारी रेषा एक आणि एकचचा अर्थ. एक शब्द तो एकाचेच अस्तित्व दर्शवतो. कमीत कमी एक रेषा आहे असा याचा अर्थ होतो. एक आणि एकच याचा अर्थ केवळ एक. 3. जर दोन भिन्न रेषा एकमेकांना छेदत असतील तर त्यांचा छेद केवळ एक बिंदू असतो. रेषा L आणि रेषा M या एकमेकास P या बिंदूत छेदतात. 4. 3 नैकरेषीय बिंदूंमधून एकच प्रतल जाते. A, B, C हे 3 नैकरेषीय बिंदू आहेत. E हे एकच प्रतल या 3 बिंदूंमधून जाते. 5. एक रेषा व तिच्या बाहेरील बिंदू यामधून एक आणि एकच प्रतल जाते. रेषा L व त्या रेषेबाहेरील P या बिंदूमधून प्रतल E हे निश्चित केले जाते. 6. परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा यामधून एक आणि एकच प्रतल जाते. रेषा L व रेषा M या एकमेकींना P या बिंदूत छेदतात. E हे प्रतल या छेदणाऱ्या रेषांमधून जाते. 7.
जेव्हा दोन प्रतले परस्परांना छेदतात तेव्हा त्यांचा छेद एक आणि एकच रेषा असतो. ई आणि एफ ही दोन प्रतले परस्परांना छेदतात. रेषा एल ही या प्रतलांचा छेद आहे. 8. जेव्हा दिलेली रेषा प्रतलात समाविष्ट नसते परंतु प्रतलात छेदते तेव्हा त्यांचा छेद एक आणि एकच बिंदू असतो. रेषा एल ही प्रतल ईला पी या बिंदूत छेदते. एका प्रतलातील असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंमधून जाणारी रेषा पूर्णपणे त्या प्रतलात असते. काही गृहीतके पाहिल्यानंतर आपण व्याख्या स्पष्ट करून घेऊया. 1. एकसंपात रेषा. 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना एकसंपात रेषा म्हणतात. संपात रेषांच्या सामायिक बिंदूला संपात बिंदू म्हणतात. रेषा एल व रेषा एम, रेषा एन व रेषा वाय या एकमेकींना पी या बिंदूत छेदतात. रेषा एल व रेषा एम आणि रेषा एन व रेषा वाय या एकसंपात रेषा आहेत आणि बिंदू पी हा संपात बिंदू आहे. 2. एकरेषीय बिंदू आणि नैकरेषीय बिंदू. दिलेल्या सर्व बिंदूंना समाविष्ट करणारी जर एकच रेषा असेल तर त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू म्हणतात. नाहीतर त्या बिंदूंना नैकरेषीय बिंदू म्हणतात. बिंदू ए, बी, डी हे एकाच रेषेवर समाविष्ट आहेत, त्यामुळे त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात. बिंदू सी आणि ई हे नैकरेषीय बिंदू आहेत, कारण ते बिंदू ए, बी, डी ज्या रेषेवर समाविष्ट आहेत त्या रेषेवर नाहीत. 3. एकप्रतलीय आणि नैकप्रतलीय बिंदू. जर 4 किंवा त्यापेक्षा जास्त बिंदू एका प्रतलात समाविष्ट असतील तर त्या बिंदूंना एकप्रतलीय बिंदू म्हणतात. नाहीतर त्यांना नैकप्रतलीय बिंदू असे म्हणतात. बिंदू पी, क्यू, आर, एस हे एकाच प्रतलात आहेत, त्यामुळे त्यांना पी, क्यू, आर, एस हे बिंदू एकप्रतलीय आहेत. बिंदू टी आणि यू हे प्रतलात समाविष्ट नाहीत, त्यामुळे त्यांना नैकप्रतलीय बिंदू असे म्हणतात. 4. एकप्रतलीय रेषा आणि नैकप्रतलीय रेषा. जर अनेक रेषा एकाच प्रतलात समाविष्ट असतील तर त्या रेषांना एकप्रतलीय रेषा म्हणतात. नाहीतर त्यांना नैकप्रतलीय रेषा असे म्हणतात. 5. समांतर रेषा. एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. रेषा एल व रेषा एम या एकाच प्रतलात आहेत. 6. छेदणाऱ्या रेषा. जर दोन रेषांना एक आणि एकच सामायिक बिंदू असेल तर त्या रेषांना छेदणाऱ्या रेषा असे म्हणतात. प्रतल ई पहा. रेषा एल व रेषा एम या छेदणाऱ्या रेषा आहेत आणि बिंदू पी हा त्यांचा छेदनबिंदू आहे. 7. समांतर प्रतले. दोन एकमेकांना न छेदणाऱ्या प्रतलांना समांतर प्रतले म्हणतात. प्रतल ए बी सी डी आणि प्रतल ई एफ जी एच ही दोन समांतर प्रतले आहेत. आता आपण अभ्यास 1.1 मधील काही उदाहरणे सोडवूया. प्रश्न 1. कागदावर ए, बी आणि सी हे 3 नैकरेषीय बिंदू घ्या.
या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतून जाणाऱ्या अशा किती रेषा तुम्ही काढू शकाल? त्या सर्व रेषांची नावे लिहा. उकल. प्रथम आपण ए, बी आणि सी असे 3 नैकरेषीय बिंदू घेतले. आपण या 3 नैकरेषीय बिंदूंमधून 3 रेषा काढू शकतो. 1. बिंदू ए आणि बिंदू बी ला जोडणारी रेषा. 2. बिंदू ए आणि बिंदू सी ला जोडणारी रेषा. 3. बिंदू बी आणि बिंदू सी ला जोडणारी रेषा. प्रश्न 2. एका प्रतलात पी, क्यू, आर आणि एस हे 4 बिंदू घ्या. बिंदूंच्या निरनिराळ्या जोड्यांमधून जाणाऱ्या रेषा काढा. खाली दिल्याप्रमाणे अशा किती रेषा काढता येतील? 1. कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नाहीत. 2. 3 बिंदू एकरेषीय आहेत. उकल. 1. पी, क्यू, आर आणि एस या 4 बिंदूंपैकी कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नसताना आपण 6 रेषा काढू शकतो. रेषा पी क्यू, रेषा क्यू आर, रेषा आर एस, रेषा एस पी, रेषा पी आर आणि रेषा क्यू एस. 2. आता आपण क्यू आर एस हे 3 बिंदू एकरेषीय आहेत असे मानूया. आता आपण या बिंदूंमधून जाणाऱ्या रेषा काढू. आपण जर 3 बिंदू असतील तर त्यातून 4 रेषा काढू शकतो. रेषा पी क्यू, रेषा पी आर, रेषा पी एस, रेषा क्यू एस. प्रश्न 3. आकृतीचे निरीक्षण करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. रेषा AB ला समांतर रेषांची नावे लिहा. उत्तर: रेषा DC, रेषा SR, रेषा PQ या रेषा AB ला समांतर रेषा आहेत. 2. रेषा AD व बिंदू R एकाच प्रतलात आहेत असे आपण म्हणू शकतो काय आणि का? उत्तर: रेषा AD व बिंदू R एकाच प्रतलात आहेत कारण ते ADQR या प्रतलात आहेत. 3. बिंदू A, S, B आणि R एकप्रतलीय बिंदू आहेत काय आणि का? उत्तर: बिंदू A, S, B आणि R हे एकप्रतलीय बिंदू आहेत कारण ते ASRB या एकाच प्रतलात आहेत. 4. बिंदू A मधून जाणाऱ्या 3 प्रतलांची नावे लिहा. उत्तर: बिंदू A मधून जाणाऱ्या 3 प्रतलांची नावे म्हणजे प्रतल ABCD, प्रतल APSD, प्रतल ABQP.